नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेचा आपल्याला जबराट असा भाग बघायला मिळणार आहे. नालायक अस्मिता जी की फक्त सचिन सचिन असं करत असते, तिच्यासमोर तिच्या नवऱ्याचा म्हणजे सचिनचा खरा चेहरा येणार आहे. अर्जुनने त्याच्या अस्मिताईसमोर सचिनचा खरा चेहरा आणण्यासाठी आजवरचा सगळ्यात मोठा डाव खेळलाय, ज्यामुळे अस्मीने स्वतः सचिनची कॉलर धरून त्याला फरफटत घराबाहेर काढलंय. तेव्हा तो डाव नक्की काय आहे सगळं सविस्तर बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. इकडे आता या सचिनने मुद्दाम त्याचा मोबाईल ऑन केलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की मोबाईल ऑन केल्यानंतर लाईव्ह लोकेशन ऑन होईल आणि अर्जुन पोलिसांना घेऊन लगेच तिथे पोहोचेल. आणि घडतं सुद्धा तसंच. अर्जुन आता पोलिसांना घेऊन त्या गोडाऊन एरियामध्ये येतो. समोर पाहतो तर काय, सचिन पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. खरं तर हा सगळा त्याच्या प्लॅनचा एक भाग असतो. पण सचिनला बघितल्या अर्जुनला पुरतच कळून चुकलेलं असतं की हा नाटक करतोय. पोलीस बोलतात याचं काय करायचं. तेव्हा अर्जुन बोलतो, एक काम करा, त्याला माझ्या स्वाधीन करा, याचं काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी बघतो. असं म्हणतच अर्जुन या सचिनला सरळ सुभेदारांच्या घरी घेऊन येतो. तिथे अस्मीची 5वीची पूजा सुरू असते. अस्मी जेव्हा सचिनला पाहते तेव्हा तिला खूप आनंद झालेला असतो. तिचा आनंद गगनात मावत नसतो. ती जोरातच ओरडते, सचिन तू आलास, मला माहिती होतं तू नक्की येणार. सचिन आता अस्मिताईच्या पायाजवळ बसतो आणि खोटे अश्रू ढाळू लागतो आणि बोलतो, अस्मिता अगं मला माफ कर ग, मी तुला खरं सांगतो, मी त्या साक्षीच्या प्रेमात पडलो. पण त्यावेळेस मला माहिती नव्हतं की साक्षी ही महिपतची मुलगी आहे. त्या साक्षीने मला कसं फसवलं ना हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. ती मला तुला आणि आपल्या बाळाला भेटूच देत नव्हती, पण मी कसा तरी जीव वाचून इकडे आलोय. तिने मला गोडाऊनमध्ये कैद करून ठेवलं होतं. आणि बरोबर या सगळ्याला अस्मिता बोलते. ती बोलते, सचिन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला तुझी चूक लक्षात आली, तू माझ्याकडे आणि आपल्या बाळाकडे परत आलास. बाकी मला दुसरं काहीच नकोय. हेच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आहे. तेव्हा सचिन बोलतो, अस्मिता अगं ते सगळं सोड, आधी मला माझ्या बाळाला बघू दे. असं म्हणतच तो बाळाला हातात घेतो आणि बोलतो, वा काही गोड झालंय, अगदी तुझ्यासारखं. हे सगळं बघून तर सायलीला इतका राग येत असतो. ती बोलते, सचिन भाऊजी दूर व्हा, बाळापासून आत्ताच्या आत्ता दूर व्हा. मी तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्या साक्षीच्या मिठीत असताना. अहो मला तर बोलायला सुद्धा लाज वाटतेय. तेव्हा मूर्खस मी बोलते, सायली जरा भान ठेव, ते तुझे दाजी आहेत, जिजू आहेत. जिजूंशी असं बोलतात का, जरा मान राखून बोल. आणि तो सांगतोय ना, त्याने भीतीपोटी केलंय. त्या साक्षीने धमकी दिली होती, ती मला आणि बाळाला मारून टाकेल, म्हणून सचिनने हे सगळं केलं. तुला का कळत नाहीये. तेव्हा सचिन बोलतो, हो ना अस्मी, या सायलीला का माझ्यावरती विश्वास नाहीये तेच मला कळत नाहीये. आणि तुला जर प्रूफ हवं असेल ना, तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. मध्यंतरी एक माणूस आला होता माझ्या अस्मितेला मारण्यासाठी, तर तो माणूस नव्हता, ती बाई होती. आणि ती बाई होती साक्षी. साक्षी माझ्या अस्मीचा जीव घेण्यासाठी आली होती, माझ्या बाळाला आणि अस्मीला मारण्यासाठी आली होती. बरं अस्मिता ते सगळं जाऊ दे. तुला आठवतंय आपण कॅफेमध्ये गेलो होतो आणि कॅफेमध्ये सुद्धा तुझ्यावरती एक हल्ला झाला होता. तो हल्ला सुद्धा त्या साक्षीनेच केला होता. आणि अस्मिता तूच विचार कर, एवढी रिस्क असताना मी काय करणार होतो. म्हणून मला नाईलाजाने तिच्याबरोबर जावं लागलं. ती म्हणेल तसं करावं लागलं. खरं तर या सगळ्याचा मी प्रतिरोध सुद्धा केला. मी म्हणालो की मला माझ्या बायकोकडे जायचंय, तर तिने रागाच्या भरात काय केलं माहितीये का, माझ्या डोक्यामध्ये बॉटल सुद्धा मारली. हे बघा आवरण तुम्ही बघू शकता. तुम्ही डॉक्टरांना बोलवा आणि एक्झामन सुद्धा करून घ्या. मी खोटं बोलत नाहीये, जे काय बोलतोय ते अगदी खरं बोलतोय, बाळाची शपथ. तेव्हा अस्मिताई बोलते, हे बघ सचिन, तुला अजून पुरावे देण्याची काहीच गरज नाहीये. माझा तुझ्यावरती विश्वास आहे ना, बास. बाकी कोणाचा असो किंवा नसो मला काहीच फरक पडत नाही. आणि तुला माहितीये आज आपल्या बाळाची 5वी आहे. आज सकाळपासून मी तुझी आतुरतेने वाट पाहते आणि कधी एकदा तू आपल्या बाळाला बघायला येतोस असं मला झालं होतं. आणि बघ तू आलास. आणि हे सगळं पाहून तर अर्जुन इतका चिडलाय, त्याने सचिनचा हात धरलाय आणि त्याला बाहेर ओढलंय. त्याला लांब करत तो बोलतो, खबरदार सचिन, जर माझ्या बहिणीच्या जवळ जरी गेलास तर ही तुझी खोटी नाटकी, खोटी कारस्थानं बंद कर. माझा यावरती अजिबात विश्वास नाहीये. आणि हे सगळं पाहून तर अस्मी जाम चिडते आणि बोलते, अर्जुन खबरदार, जर माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात जरी लावलास तर लांब हो त्याच्यापासून. तेव्हा अर्जुन बोलतो, अगं अस्मिताई तुला का कळत नाहीये, हा माणूस एक नंबरचा भामटाय. अर्जुनला आता कळून चुकलेलं असतं. आता त्याने किती जरी गळा फोडला, किती जरी ओरडून सांगितलं तरी अस्मी काही विश्वास ठेवणार नाही. आता फक्त एकच ऑप्शन आहे, जर सचिनने स्वतःहून गुन्हा कबूल केला तरच अस्मी ऐकेल. हे त्याला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं. त्यामुळे अर्जुन एक मस्त असा मास्टर प्लॅन बनवतो. असं म्हणतच तो आपला हुकमेका बाहेर काढतो आणि जोरातच ओरडतो, थांब अस्मिताई, हा माणूस या घरामध्ये अजिबात राहू शकत नाही. आणि जर सचिन या घरामध्ये राहणार असेल तर अस्मिताई तुला सुद्धा या क्षणी हे घर सोडून जावं लागेल. आणि हे ऐकून कल्पना, प्रताप, सायली या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना जोरातच ओरडते, अर्जुन हे काय बोलतोयस तू, ती बाळतीन बाई आहे आणि तिला घराबाहेर काढण्याची भाषा करताना तुला लाज कशी वाटत नाही रे.
तेव्हा अर्जुन मात्र तिला डोळा मारतो आणि प्रताप आणि कल्पनाला कळून चुकलेलं असतं की हा सगळा अर्जुनचा प्लॅन आहे. त्यामुळे ते सुद्धा आता अर्जुनची साथ देण्याचा निर्णय घेतात, शांत बसतात. तेवढ्यातच अस्मिता तावातावाने उठते आणि बोलते, ठीक आहे अर्जुन, तसंही मला या घरामध्ये राहायचंच नाहीये. ममाची, डाड्याची, या सायलीची आणि तुझी कटकट ऐकून ना मला वैताग आलाय. तुम्ही एवढी सगळी माझ्यावरती बंधनं लादता ना, त्यामुळे माझ्या या घरामध्ये श्वास घुटतो, दम घुटतो. मला या घरामध्ये राहायचंच नाहीये. मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचंय. जर आता या घरामध्ये माझा नवरा राहणार नसेल तर मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही. त्याच्याबरोबर माझ्या बाळाला घेऊन बाहेर निघून जाईन. तेव्हा अर्जुन बोलतो, ठीक आहे, तुला जर एवढंच असेल तर हे घे प्रॉपर्टी पेपर्स, यावरती सही करून टाक. म्हणजे कसं आहे, पुन्हा या घरामध्ये तुझा येण्याचा संबंधच नाही. तेव्हा अस्मी बोलते, ठीक आहे, तसंही या प्रॉपर्टीचं मला काहीच मोह नाही आहे. सांग कुठे करायची आहे सही, सांग कुठे करू. आणि असं म्हणतच ती सपासप सया करते आणि बोलते, आजपासून या घरातला माझा सगळा हिस्सा अर्जुन तुझ्या आणि अश्विन तुझ्या नावावरती. आता तरी आम्ही जाऊ शकतो ना. हे सगळं करत असताना सचिन आता अस्मीला अडवत असतो, कारण इतक्या मोठ्या प्रॉपर्टीवरती तिने पाणी वाहिलेलं त्याला सुद्धा नकोच असतं. पण आता काय करणार, या सगळ्याला खूप वेळ झालेला असतो. अस्मीने त्या प्रॉपर्टीवरती सही तर केलेली असते. प्रॉपर्टी गेलेली पाहून सचिनचा संयम सुटतो आणि त्याचा खरा चेहरा आता समोर येतो. सचिन आता डोळे विस्वारतो आणि संतापाने अस्मिताला धक्का मारतो आणि बोलतो, अगं ये दळभद्री, काय केलंस तू? कशाला ही सगळी प्रॉपर्टी अर्जुन आणि अश्विनच्या नावावरती केलीस? अस्मिताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती बोलते, सचिन, अरे काय करतोयस तू आणि काय बोलतोयस? तुला कळतंय तू आत्ता काय केलंस? तू मला आणि आपल्या बाळाला धक्का मारलास. तेव्हा सचिन बोलतो, हो, धक्का मारला. एक लक्षात ठेव, मी काय इथे तुझ्यासाठी किंवा या रडक्या पोरासाठी आलेलो नव्हतो. मी फक्त आणि फक्त या प्रॉपर्टीसाठी आलो होतो. आणि तू काय केलंस? त्या प्रॉपर्टीवरच पाणी सोडलंस, मूर्ख कुठची. अगं इतके दिवस मी तुझ्याच क्रेडिट कार्डवरती आईश करत होतो, मजा मारत होतो. सगळे पेमेंट्स मी त्यावरूनच भागवत होतो. पण तू तर हा सगळाच रस्ता बंद केलास. आणि काय गं, तुला तुझ्या बाळाला घेऊन माझ्याबरोबर यायचंय? अगं इथं मलाच घर नाहीये, माझ्याच राहण्याचा काही ठिकाणा नाहीये. मीच तुझ्या घरामध्ये राहणार होतो ठाण मांडून, पण तू तर सगळाच पत्ता कट केलास. तुझ्या एवढी मूर्ख मुलगी, मूर्ख बाई मी खरंच कधी बघितली नाही. आणि हे सगळं बघून तर अस्मीला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. ती थरथर कापू लागते. तेव्हा अर्जुन बोलतो, अस्मिताई, आता तरी कळलं का हा सचिन खरा कसा आहे? आता तरी या सचिनचं खरं रूप तुझ्यासमोर आलं असेल. आणि हे सचिन, तुला काय वाटलं मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढून टाकेन? हे सगळं मी नाटक करत होतो तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी. मी काही इतका सुद्धा गया गुजरा माणूस नाहीये की स्वतःच्या बाळतीन असलेल्या बहिणीला बाहेर काढेन. ती तुझी वृत्ती असेल, माझी नाही. अर्जुन आता पुढे बोलतो, सॉरी अस्मिताई, हे सगळं मला करावं लागलं. कारण मी, सायली, घरातल्या आम्ही सगळे तुला इतकं समजावून सांगत होतो, पण तू ऐकतच नव्हतीस. त्यामुळे हे सगळं मला या सचिनकडून वधवून घ्यावं लागलं. आणि हे वधवून घेण्यासाठी आमच्याकडे हा एकच पर्याय होता. आणि जेव्हा या सचिनला मी आपल्या घरी घेऊन येत होतो ना, तेव्हाच मी खोटे प्रॉपर्टीचे पेपर तयार केले होते. आणि हा सगळा प्लॅन बनवला होता या सचिनला एक्सपोज करण्यासाठी. आणि हे सगळं ऐकून तर अस्मिताचे डोळे खान्नकन उघडतात. ती रागाने लाल झालेली असते. ती स्वतः पुढे जाते आणि सचिनची कॉलर घट्ट पकडते आणि म्हणते, काय म्हणालास? प्रॉपर्टीसाठी? माझ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा तू बाजार मांडलायस. सचिन मात्र नाटकी करत म्हणत असतो, अस्मी, अगं हे काय करतेस अस्मिता? पण अस्मिता अजिबात ऐकत नाही. कारण आता साक्षात तिच्यासमोर या सचिनचं खरं रूप आलेलं असतं. ती अक्षरशः सचिनला धक्के मारून घराबाहेर काढते आणि त्याच्या तोंडावरती दरवाजा मारते. अस्मीने जे काही करून दाखवलेलं असतं त्यामुळे घरातल्यांना खूप प्राऊड फील होत असतं. सायली, अर्जुन या दोघांना खूप मस्त वाटत असतं. तर असा काहीसा जबरदस्त भाग आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.